आजच्या कथेचे नाव आहे समांतर आयुष्याचा प्रयोग. पुण्यातील एका विज्ञान प्रयोगशाळेत आदित्य नावाचा मुलगा एक आगळं-वेगळं संशोधन करत होता. तो केवळ शालेय विद्यार्थी होता, पण त्याचा मेंदू एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे विचार करत असे. त्याला लहानपणापासूनच एक प्रश्न सतावत होता. जर आपल्या आयुष्याचा दुसरा पर्याय असतात तर आपण वेगळं काही केलं असतं का? या प्रश्नातूनच त्याने एक विचार मांडला, समांतर आयुष्याचा प्रयोग, पॅरलल लाईफ ऑफ सिम्युलेशन. यामध्ये तो एक संगणक प्रणाली तयार करत होता, जी एका व्यक्तीच्या आतापर्यंतच्या निवडावर आधारित त्याचं दुसरं वेगळं आयुष्य तयार करतं. जणू तुमचं दुसरं तुम्ही. एका वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आदित्यने सॉफ्टवेअर तयार केलं. त्याने त्यात स्वतःची माहिती भरली. वय, शालेय निकाल, मित्र, स्वभाव, आवडीनिवडी प्रणालीने त्याला विचारल्या. जर तू 8वीत गणिताच्या शिक्षकाकडे न गेला असतास तर त्याने नाही निवडलं आणि पुढच्या क्षणी स्क्रीनवर एक नवीन आदित्य उभा राहिला. तो एक आर्टिस्ट होता, संगीतकार. नासाच्या बदली एक आर्ट स्कूलमध्ये शिकणारा आदित्य चकित झाला. तो विचार करू लागला, हे सॉफ्टवेअर फक्त आयुष्य दाखवत नाही, ते आपल्याला निवडीची ताकद देखील दाखवते. एक दिवस त्याच्या प्रयोगाची माहिती एका अज्ञात ईमेलवरून कोणीतरी मागवली. त्यात लिहिलं होतं, दिस इज नॉट सेफ फॉर द पब्लिक. स्टॉप नाव, यू आर बीइंग वॉच्ड. आदित्य घाबरला, पण जिज्ञासेमुळे तो थांबला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने सॉफ्टवेअरमध्ये त्याच्या वडील डॉक्टर संजय देशमुख याचा प्रोफाईल भरला, जे एका काळचे प्रसिद्ध वैज्ञानिक होते, पण अचानक संशोधन सोडून शाळेत शिक्षक झाले होते. सॉफ्टवेअरने त्यांचं समांतर आयुष्य उघडलं. त्यात ते परदेशात गेले होते, एका मोठ्या प्रयोगात भाग घेत होते, पण त्यानंतर त्यांचं नाव अचानक गायब झालं. आदित्य गोंधळला. वडिलांनी संशोधन का सोडलं? काय झालं होतं? त्याने एका रात्री वडिलांशी बोलायचं ठरवलं आणि सगळं विचारलं. सुरुवातीला वडील गप्प राहिले, मग हळूहळू ते म्हणाले, हो, मी एक प्रकल्पावर काम करत होते, मानवी विचारांवर आधारित निर्णय प्रणाली. पण एक दिवशी आमचं काम लष्कराने विकत घेतलं. त्याचा उपयोग युद्धासाठी केला जाईल हे कळताच मी सगळं सोडून आलो. म्हणून तुम्ही शिक्षक झालात? हो, कारण शिक्षण म्हणजे खऱ्या अर्थानं भविष्य घडवणं. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं, निवड ही केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही असते. दुसऱ्याच दिवशी आदित्यच्या घरी एक टीम आली, काही संशोधक आणि सरकारी अधिकारी. त्यांनी त्याचं सॉफ्टवेअर मागितलं. त्यांनी सांगितलं, तुझं सॉफ्टवेअर भविष्यवाणी करण्यासाठी वापरता येईल, आर्थिक, राजकीय, लष्करी धोरणासाठी. पण आदित्याने स्पष्ट नकार दिला. हे सॉफ्टवेअर प्रत्येक व्यक्तीला आपली निवड आणि जबाबदारी कळण्यासाठी आहे, जगावर सत्ता ठेवण्यासाठी नाही. अधिकाऱ्यांनी तगदा लावला, पण आदित्यने सॉफ्टवेअर कायमचं नष्ट केलं. आदित्य पुन्हा संशोधनात आहे, पण एक नवीन दिशेने. मानवी निर्णय आणि मूल्य शिक्षण यावर आधारित प्रणाली विकसित करत आहे. त्याने स्वतःशीच एक गोष्ट पक्की केली, मला फक्त बुद्धिमत्ता वापरायची नाही, तर तिला नैतिकतेच्या चौकटीत वापरायचं आहे. या कथेतून आपल्याला शिकवण मिळते, विज्ञान ही एक ताकद आहे, पण ती माणुसकीच्या मर्यादेत राहिली तरच ती भविष्य घडवते. निवड ही प्रत्येकाच्या हातात असते, ती कायद्याची असो, विज्ञानाची असो किंवा आयुष्याची.